राहता नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, प्रशांत मुंडलिक, पांडुरंग तुपे, गोकुळ मोगले यांनी चंपाषष्ठी उत्सवानिमित्त केली अनोखी सेवा. तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यात नागरिकांची सेवा करण्यासाठी चांगले मंत्रिपद मिळावे यासाठी खंडोबा महाराजांकडे साकड घातली. माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ आपल्या मनमिळावू स्वभावाने ओळखले जातात. बापूकडे कोणी मदत मागितली तर बापू कधी कोणाला नकार देत नाही. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बापूचा दिलदार आणि मनमोकळा स्वभाव, तसेच गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी बापू यांची पंचकृषीत ओळख आहे. कैलास बापू यांनी आज राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबाच्या मंदिरात जाऊन झाडू हातात घेऊन मंदिर जाळून काढले. त्यांच्यासोबत असलेले भारतीय सुवर्णकार समाज जिल्हा अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मुंडलिक यांनी देखील झाडू हातात घेऊन मंदिर जाळून काढण्यास कैलास बापू यांना मदत केली. प्रशांत मुंडलिक यांची पण एक समाजात वेगळी ओळख आहे. समाजाचा नाही तर कोणताही माणूस मदतीचा हात प्रशांत यांच्याकडे गेला असता. प्रशांत मुंडलिक हे कोणताही विचार न करता मदत करतात. सोने चांदीच्या दुकानात राहणारे मुंडलिक यांनी झाडू हातात घेऊन मंदिर जाळण्याची कोणतीही लाज न बाळगता मंदिर जाळून काढले. त्यांच्याबरोबर पांडुरंग तुपे, गोकुळ मोगले यांनी देखील सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कैलास बाप्पू आणि प्रशांत मुंडलिक यांनी केलेल्या कामकाजाचे मंदिराचे ट्रस्टी यांनी देखील कौतुक केले. जैन सेवा हीच ईश्वर सेवा असे ब्रीद वाक्य बांधून या सर्वांनी मंदिरात सेवा केली. न्यूज 70साठी अजय जाधव, वाकडी.